मकर संक्रांतीचा सण हा वर्षातील पहिला उत्सव असतो. या दिवसाचे महत्त्व देखील अधिक आहे. सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. या दिवसाला मकर संक्रांतीचा उत्सव साजरा करतात. मकर संक्रांती दरवर्षी आपल्या वाहनावरून येते. हे वाहन म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे पशुप्राणी असतात. तसेच संक्रांती आपल्या हातात शस्त्र घेते. या शस्त्राला नेहमी महत्त्व आहे. कारण असे म्हणतात, संक्रांतीच्या हातातील शस्त्र भविष्यासाठी काही संकेत देते. त्याचसोबत संक्रांतीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते, तो रंग मकर संक्रांतीच्या दिवशी आपण घालू नये, असे सांगितले जाते. या सर्व गोष्टींसाठी आपण जाणून घेऊयात की यंदा संक्रांतीचे वाहन काय असेल. वस्त्र, शस्त्र व संक्रांतीचे नाव देखील पाहूयात काय असेल ते. संक्रांतीचे वाहन. यंदा संक्रांतीचे वाहन असणार आहे अश्व म्हणजे घोडा. संक्रांती यावर्षी घोड्यावर स्वार होऊन येणार आहे. संक्रांतीचे वस्त्र. संक्रांतीने यावर्षी पिवळ्या रंगाचे पितांबर वस्त्र परिधान केले आहे. त्यामुळे यंदा संक्रांती ही पिवळ्या रंगावर असल्याने तो रंग परिधान करणे टाळावे, असे सांगितले जाते. संक्रांतीचे शस्त्र. यावर्षी संक्रांतीच्या हातात गदा असल्याने पंचांगानुसार सांगितले जात आहे. संक्रांती आपल्या हातात गदा घेऊन सशक्त स्वरूपात येत आहे. संक्रांतीचे उपवाहन. संक्रांती दरवर्षी आपल्या वाहनावर स्वार होऊन येते. तसेच संक्रांतीसोबत तिचे उपवाहन देखील असते. यंदा संक्रांतीचे वाहन हे घोडा असून तिचे उपवाहन हे सिंह आहे. संक्रांतीचे फूल. संक्रांतीच्या हातात जाईचे फूल असल्याचे पाहायला मिळते. पांढऱ्या रंगाचे सुवासिक जाईचे फूल संक्रांतीने आपल्या हातात घेतले आहे. तसेच संक्रांतीने कस्तुरीचे लेपन केले असल्याचे देखील सांगितले जाते. संक्रांतीचे स्वरूप. संक्रांतीचे यंदाचे स्वरूप हे बसलेल्या अवस्थेत आहे. संक्रांती यंदा स्थिर बसलेल्या अवस्थेत आहे. संक्रांतीचे नाव. संक्रांतीचे नाव हे यंदा नंदा असल्याचे सांगितले जाते. संक्रांतीच्या स्वरूपाचा देश-दुनियेवर परिणाम. ज्योतिषशास्त्रानुसार संक्रांतीचा पेहराव भविष्यासाठी अनेक संकेत देतो. यंदा संक्रांतीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले असल्याने पिवळ्या रंगाच्या वस्तू थोड्या महाग होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जाते. जसे की हरभरा डाळ, गूळ, सोने अधिक महाग होऊ शकते. संक्रांतीचे वाहन घोडा असल्याने युद्धाची परिस्थिती किंवा शत्रू राष्ट्रावर वचक निर्माण करू शकणार असल्याचे दर्शवते. संक्रांतीच्या हातात गदा आहे. ही गदा शक्तीचे रूप आहे. अनेक बाबतीत देशात सशक्तीकरण होऊ शकते. तसेच संघर्षाच्या परिस्थितीत गदा विजय दर्शवते. संक्रांती बसलेल्या अवस्थेत असल्याने देशात फार अस्थिरता होणार नाही. काही घडामोडी घडल्या तरी त्या स्थिर स्वरूपाच्या असतील.